नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध विकास कामांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते झालेले आहे आणि आपण बघू शकतो सर्व स्थानिकांच्या माध्यमातून, रहिवाशांच्या माध्यमातून या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात येते, त्यांचे आभार मानण्यात येते, त्यांच्याप्रती कृतज्ञता या ठिकाणी सर्व व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते आणि विविध विकास कामांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण आहे। उद्यान असतील, शौचालय असतील, यानंतर अनेक कामांचं आज भूमिपूजन जे आहे ते लोकार्पण मानसी रमणजी पटेल साहेब यांचा या ठिकाणी सत्कार यांच्या हस्ते झालेला आहे। मी उपशाखा प्रमुख सतीश शिंदे आणि बाबूगाव यांना विनंती करेन की त्यांचा या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे। बाबूगाव ठीक आहे, महादेव पाटील या। यानंतर ठाणे विभागीय उपसंपादक मानसी आनंदजी कांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल। कृपया सर्वांनी टाळ्या वाजवा जरा। यानंतर ठाणे विभागीय उपसंपादक आनंदजी कांबळे यांचा सत्कार होतो। मी प्रभाकर मित्र आणि कांतीनाईक यांना विनंती करेन की या ठिकाणी त्यांचा सत्कार घ्यायचा आहे। यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त बोडकेसर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। मी या ठिकाणी सोमा पवार आणि केदार दावेकर यांना विनंती करेन की साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। धन्यवाद। यानंतर आमचे कार्यरत शाखा प्रमुख की 80% समाजकारण 20% राजकारण ज्यांच्या अंगी भिनले असे आमचे शाखा प्रमुख महादेव पवार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो। मी या ठिकाणी महिला आघाडीच्या हौसाबाई पवार आणि जयश्री कवी यांना विनंती करेन की महादेवजी पवार यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। यानंतर समोर यानंतर संजय या ठिकाणी संपर्क प्रमुख संजयजी बच्चा यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो। आज सकाळपासूनच विविध विकास कामांचा धडाका ठाण्यामध्ये पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 19 मध्ये आनंदनगर कोपरी परिसरामध्ये युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने माध्यमातून आपण बघू शकतो शौचालयाचं नूतनीकरण करण्यात असेल, उद्यानांचं बांधकाम असेल, एक ना अनेक विविध कामे जी आहेत ती पार पडलेली आहेत आणि हा संपूर्ण यानंतर या ठिकाणी चंद्रकांत शेडगे यांचा या ठिकाणी सत्कार होतो। आप्पा कामांचा धडाका प्रभाग क्रमांक शैलेश शेलार आपल्याला पाहायला मिळते आणि कुठे गेला आमचा सबीर गोगावले यांच्या हस्ते सत्कार होतोय। चला या मला पड्या आप्पा घ्या आप्पा। यानंतर आमचे उपविभाग प्रमुख किरणजी गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। शैलेश शेलार आणि सबीर गोगावले दोघांनी सत्कार करायचा आहे। या लवकर इकडे चला, वेळ होतोय।
सरळ झाला ना. यानंतर या ठिकाणी महिला आघाडीच्या महिला युवा प्रमुख हौसाबाई पवार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. मी या ठिकाणी मस्के साहेबांच्या हस्ते या ठिकाणी यांचा सत्कार होतोय. हौसाबाई पवार, त्यानंतर जयश्री कवे उपसंघटिका यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. शाखा संघटिका विविध विकास कामांचा बघू शकतो. लोकार्पण आणि भूमिपूजन आज धन्यवाद. 19 मध्ये संपन्न मस्के झालं. साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. जयश्री कवे, टाळ्या वाजवा टाळ्या. यानंतर ज्या राहिलेल्या आपल्या रणरागिणी आहेत 25-30 जण या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा मस्के साहेबांच्या हस्ते सत्कार झाला असं आपण गृहीत धरूया. नाराज होता कामा नये. आपलं हे कुटुंब आहे, आपण हे कुटुंब आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करेन, आपण ज्या या ठिकाणी या गार्डन मध्ये बसलो, या उद्यानामध्ये बसलेलो आहे, हे संपूर्ण ज्यांनी बांधलं, ज्यांची या ठिकाणी मेहनत आहे, अशा आपल्या आर्किटेक्ट प्रणव अंथ्याळ आणि वैभव यांचा सुद्धा या ठिकाणी मस्के साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. की संपूर्ण उद्यानाची जी बांधणी असते, जो आलेख असतो, तो रेखण्याचं काम हे आर्किटेक्ट करत असतात. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रणव अंथ्याळ आणि वैभव. धन्यवाद. यानंतर हे जे बांधकाम करण्यात आलं, त्यांची सुद्धा या ठिकाणी मेहनत आहे. असे कॉन्ट्रॅक्टर प्रशांत साळुंके, सुनील कुमावत, गंगाधर आणि सतीश या चौघांनी या ठिकाणी यायचंय. मस्के साहेबांच्या या ठिकाणी त्या चौघांचा या ठिकाणी सत्कार होतोय. चला या फटाफट. प्रशांत साळुंके, सुनील कुमावत, गंगाधर आणि सतीश. या धन्यवाद. झाले सर्व. आणि ह्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल, की जे तुमचे मोलाचे आम्हाला 2-3 तास दिले, त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाची सांगता झाली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदारांसोबत आपण संवाद साधणार आहोत. साहेब, आज विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण आपल्या माध्यमातून होते. सकाळपासूनच विकास कामांचा धडाका लावलेला आहे. सर, एकंदरीत काय सांगाल? नक्कीच आपण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पुढाकाराने संपूर्ण हा सोहळा संपन्न झालेला आहे, असे ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. आणि आपण पाहिलं अशा प्रकारे आमचे मोठे बंधू हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला. कदम यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. मी सुनील भाऊ कदम यांना विनंती करतो, त्यांनी